नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. संभाजीनगर मधून, संभाजीनगर, औरंगाबाद आणि या परिसरातल्या हडको या ठिकाणी आपण आलेले आहोत. नेताजी सुभाषचंद्र नगर मध्ये आज हा होम मिनिस्टरचा खेळ रंगणार आहे. दोन वहिनी सहभागी होणार आजच्या भागामध्ये, शेलार वहिनी आणि पळशीकर वहिनी. कोण जिंकणार पैठणी तेही बघणार. सुरुवात करूया आजच्या एपिसोडला भेटून पहिल्या वहिनी. औरंगाबाद नेताजी सुभाषचंद्र नगर मध्ये राहणाऱ्या सौ संगीता रविकुमार शेलार वहिनींना भेटून आता आपण परिवाराशी ओळख करून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. संगीता रवी शेलार. सौ संगीता रवी शेलार. माहेरचं नाव? संगीता गजानराव अंकुशकर. आणि माहेर कुठलं? इथेच आहे. इथेच कुठे? हो, इथे रेल्वे स्टेशन. किती लांब आहे? अर्धा तास लागतो जायला यायला. हो, म्हणजे इथेच कुठे लांब आहे ना. हो. ओळख करून द्या. हे माझे मिस्टर रवी शेलार. हे आमच्या सासूबाई आहे. नमस्कार. ही माझी जाऊ आहे. नमस्कार. आई आहे माझी. नमस्कार. ह्या बहिणी आहेत माझ्या. ही माझी भाऊज आहे. हे आमच्या आजी सासू आहे. ह्या सासूबाई आहे. नमस्कार. ते आमच्या मामी आहे. आणि हे माझे दीर आहे. नमस्कार. नमस्कार. हे दोघं जुळे आहेत. बाकी सगळं परिवार आहे आमचा कॉलेज. बरोबर. आणि आता गप्पांना सुरुवात करतो. वहिनी कुठे माहेर म्हणालात? माझं माहेर इथलंच आहे, औरंगाबादचं, रेल्वे स्टेशनला. आई वडील आधी तिथे राहायचे, पण आता इथे हडकोतच आलेत राहायला. बरं. आणि तुम्हाला आवड कसली? मला बाहेर फिरण्याची, घरात हाऊस कीपिंगचं आणि गाणे म्हणायला आवडतात. गाणी म्हणायला आवडतात? खूप आवडतात. हो. पण वहिनी काय कसं काय आणखी नवीन म्हणजे मला आता आम्ही बचत गट उघडलेला आहे. सार्वजनिक महिलांचा. त्याचं काम वगैरे पाहते आणि घरचं मुलांचं वगैरे बघता. हो. बरं. आणखी काय करण्याची इच्छा आहे अजून? असंच मुलांचं भवितव्य घडून स्वतः पुढे जायचं, परत स्वतःचं पण एक करिअर करायचं असं ठरवलंय. हो. आणि लग्न कसं जमलं? लग्न आमचं अरेंज मॅरेज आहे दोघांचं. आणि मी शोरूम मध्ये सर्व्हिसला होते. तिथे माझे मिस्टर एक दिवस आले आणि म्हटले की बा आमच्या घरचे सगळे जण तुला पाहायला येणार आहे, पण तत्पूर्वी मी तुला पसंत आहे की नाही ते सांग. मी त्यांना म्हटलं सांगेल तुम्हाला. 15 दिवसांनी निरोप दिला त्यांना आणि नंतर त्यांच्या घरचे सुद्धा पाहायला आले आणि आमचं फिक्स झालं. म्हणजे नक्की काय होतं हे शोरूम मध्ये डायरेक्ट कसे काय आले ते? त्यांचं पण शॉप समोरच होतं. शॉप मध्ये होते पूर्वी ते. म्हणजे एकमेकांकडे बघणं होतं? नाही. मग त्यांच्या घरी आमच्या नाते जवळचेच आहेत ना, तर माझं घरी येणं जाणं होतं आधी. पण असं माहिती नव्हतं की हे जमणार आहे वगैरे म्हणून. काय कधी जमलं हे? काय तारीख? आमची 18 फेब्रुवारी 2002. बरं. सासूबाई कशा आहेत तुमच्या? सासूबाई खूप छान आहेत माझ्या. आणि त्यांना फिरण्याची पण आवड आहे आणि घर स्वच्छ ठेवायला आवडते त्यांना नेहमी. आणि खूप बोलका स्वभाव आहे त्यांचा. काय सांगता? हो, बोलवा ना. आमच्या आई. नमस्कार आई. काय बोला आता, सांगा सुनेबद्दल. चांगली आहे. मन मेवाळू सगळ्यांना सांभाळून घेते. मन मेवाळू. व्हेरी गुड. आणखी काय? तिला रांगोळीचा ते जास्त, रांगोळी ते काढण्याचा जास्त शौक आहे. रांगोळी म्हणा. रावणी काय नवीन? रांगोळी. अच्छा, रांगोळी काढता तुम्ही? त्यांना आवड आहे. आणखी काय नवीन? घरात ते व्यवस्थित सांभाळून घेते सगळ्यांना. मग आता प्रश्न विचारू वहिनींना? नक्की. वहिनी मला सांगा, दरवाजावरील मनमाड ते मुंबई, मनमाड वरून मुंबईकडे जाणाऱ्या गाडीच्या वेळापत्रकावर नागपूर मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस या गाडीचा नंबर किती लिहिलेला? नाही माहिती? तुम्हाला माहिती आहे? नाही माहिती. 1402 म्हणजे 1402 म्हणतात नंदीग्राम एक्सप्रेस. घराच्या आतल्या बाजूने लिहिलेलं आहे म्हणून लगेच विचारला. आणि आता वहिनी पुढचा प्रश्न आहे, बहिणीच्या मुलांची नावं काय? माझ्या बहिणीच्या मुलीचं नाव? थांबा, तुम्हाला नाही विचार. तुम्ही सांगा यांच्या बहिणीच्या मुलीचं नाव. सानिका. बरं. यांच्या मोठ्या बहिणीच्या मुलांची नाव? त्यांच्या मोठ्या बहिणीच्या मुलांची एक संजय संतरामजी बोधने आणि दीपक संतरामजी बोधने. वा, अभिनंदन वहिनी. हे बक्षीस मात्र मिळालं. आणि आता एक गाणं गायचं तुम्ही, आणि त्याच्या शेवटच्या अक्षरावरून तुम्ही उखाणा घ्यायचा. पण गाणं असं एकदम ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे
दत्त गुरु दिसले. वा 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 वा. छान गाणं गायलं, छान. दत्त महाराजांची आठवण झाली. लाल रंगाच्या कुंकवाने हिरव्या रंगाच्या चुड्याने केला सौभाग्यवतीचा साथ. रविरावांचं नाव घेते होम मिनिस्टर साठी आज. वा, अभिनंदन. छान. हे आणखी 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. 300 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. आता आपण जाऊया पळशीकर वहिनींकडे. औरंगाबाद अरुणोदय कॉलनी मध्ये राहणाऱ्या सौ प्रिया गणेश पळशीकर वहिनींना भेटून आता प्रश्नोत्तरांना आपण सुरुवात करणार आहोत. नमस्कार. नाव सांगा. प्रिया गणेश पडशीकर. माहेरचं नाव. प्रिया सहदेव म्हसाळ. आणि कुठलं माहेर. विदर्भातला. विदर्भात. जळगाव जामोद. बर, आता ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर गणेश पडशीकर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ते माझे सासरे. नमस्कार. ह्या काकू आमच्या मोठ्या. नमस्कार. ह्या पण काकू. हा. त्या माझ्या जाऊबाई. नमस्कार. आणि ह्या पण काकू. हा. आणि हे आमचे सगळे शेजारी. शेजारी सगळे. नमस्कार सगळ्यांना. आणि आता प्रश्नोत्तर. माहेर कुठलं. विदर्भात जळगाव जामोद. कुठे कुठे. विदर्भात जळगाव जामोद. जळगाव जामोद. की जळगाव. जळगाव. जळगाव ना. बरं, तिथेच बालपण गेलं. नाही, औरंगाबाद मध्येच. औरंगाबाद. आणि हे कुठे. ओळख कशी यांची. आम्ही कॉलेजमध्ये होतो. कुठल्या. देवगिरी कॉलेजला. मग काय खूप काळजी घ्यायची तुमचे. नाही, मग काय. म्हणजे ओळख होती. मित्रमैत्रिणींमध्ये ग्रुप होता. हा. तेव्हा ओळख झाली. आणि मग बीकॉमच्या नंतर मग काय झालं. लग्न केलं. ठरवलं, त्यांनी प्रपोज केला मला. बर. लव्ह मॅरेज झालेलं आहे आमचं. हा हा हा. त्यांनी प्रपोज केलं. अच्छा 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 अच्छा. नंतर घरी सांगितलं आणि मग अरे घरचे काय बोलले नाही. थोडा विरोध केला होता, पण नंतर हो म्हणाले. बरं. आता काय करता तुम्ही. मी हाऊसवाईफच आहे. आधी तुम्हाला जॉब आवड केला. कसली. मला स्वयंपाकाची आवड आहे. बरं बरं. काय केलंय आतापर्यंत. आवडती डिश कुठली केली. मला तांदूळाच्या कुठल्याही डिशेस आवडतात. पुलाव वगैरे. सासूबाई कशा आहेत तुमच्या. सासूबाई छान आहेत. छान म्हणजे खूप चांगला स्वभाव आहे त्यांचा. काय सांगता. हो. हो. कसं काय म्हणजे. म्हणजे चिडतात? खूप नाही, बिलकुल चिडत नाही, तुमच्यावर अजिबात नाही नाही. चिडत? मग तुम्ही दोघी लंगडी लंगडी खेळता की नाही. नाही. बोलवा सासूबाईंना. आई नमस्कार. सुनबाई कशा आहे. तो सुनबाई माझी चांगली आहे. हो. स्वभावाने मनमिळावू आहे. बर. आणि कामात दक्ष आहे. दक्ष आहे. पुढं काम करते. कुठले काम केलं म्हणजे ते आवडीनेच करते. हो का? जास्त म्हणजे ते बघायची आवड आहे. ते प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ. कुणाला तिखट मीठ कमी लागतं, जास्त लागतं, असं पण ती व्यवस्थित नाही, घरातले प्रत्येकाचं जेवण वेगळं करतात. वेगळं म्हणजे आता कुणाला डावीचं असलं, कुणाला मीठ कमी लागतं, हा, हा. कुणाला गोड आवडत नाही, आंबट आवडत नाही. आमच्याकडे जास्त अरे बापरे. मग तुम्ही वहिनी हो, सगळं. सगळी म्हणजे डिश आंबट वेगळ्या वेगळ्या वगैरे करता. नाही. कोणाला म्हणजे- आंबट, कोणाला तिखट कमी असं. हा, त्याचं मग- एकाच भाजीचे कमी तिखट टाकून, जास्त तिखट टाकून. आता मी एक प्रश्न विचारतो. हा, तुम्ही नंतर एक गाणं गायचंय, ते आठवून ठेवा. हॉलमध्ये असलेल्या शोपीस मध्ये एकूण किती पोपट आहेत. 6. 6. अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. आता तुम्ही सांगा, सासूबाईंची झी मराठीवरची आवडती मालिका कुठली. कुंकू. कुंकू. आणि तुम्ही सांगा सुनबाईंची आवडती मालिका. खूपच आहे. कुंकूच आहे. अभिनंदन. आणखी 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. 300. आता तुम्ही एक गाणं आणि मग त्याच्या शेवटच्या अक्षरावरून ह्या गाणं. काहीतरी नवीन आहे, जुनं ऐकवा. नाही, जुनेच आम्हाला आहे, सर. आम्ही नवीन नको. जुनं म्हणजे रेकॉर्ड न झालेलं पण असेल शेतातलं तर. शेतात खेळत मी राहिलेलेच नाहीये. नाही नाही. हा तर तुम्हाला घराबद्दल गाणं आहे. हा. असावे घरटे अपुले छान, असावे घरटे अपुले छान, पुढे असावा बाग बगीचा, वेल मंडपी जाई जुईचा, आम्रतरुवर मधुमाशांचा, फुलावा मोहर पानोपान, असावे घरटे अपुले छान, असावे घरटे अपुले छान. न. नंदनवनातल्या तलावात आहे हाऊसबोट. हाऊसबोट. हा. गणेशरावांचं नाव घेते, आदेश भाऊजी देतात 100ची नोट. वा, अभिनंदन. ठीक आहे. एक नाही, जास्त देतो. 3 नोट दिले. 600 रुपये आतापर्यंत मिळाले.